बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये पाणी संकट गडद होणार आहे। गंगापूर धरणामध्ये केवळ 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। जिल्ह्यामध्ये फक्त 5.94% इतका पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। नाशिककरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। नाशिकमध्ये पाणी संकट गडद होणार आहे। केवळ 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा गंगापूर धरणामध्ये शिल्लक आहे। तर येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये गंगापूर धरणातील पाणीसाठा नाही वाढला तर पाणी कपातीला सामोरं जावं लागणार। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये पाणी कपात केली जाण्याची शक्यता आहे कारण गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा हा कमी झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती। आता मी नाशिकच्या गंगापूर धरणावरती आहे। आपण बघू शकतो की गंगापूर धरणातला जो एकूणच पाणीसाठा आहे तो अत्यंत कमी झालेला आहे। जेमतेम गंगापूर धरणात जर आपण विचार केला तर 17 ते 18% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे आणि जेमतेम 28 दिवस नाशिकला पाणी पुरवठा या धरणातून केला जाऊ शकतो आणि इतका जो पाणीसाठा आहे तो या धरणामध्ये शिल्लक राहिल्याचा आपल्याला बघायला मिळतोय। आणि एकूणच जर आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 5 ते 6% पाणीसाठा जेमतेम शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे नाशिकवरचा जो पाणी संकट आहे तो अधिक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात आताच खूप मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पावसाचं आगमन नाशिक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, मात्र अद्याप मुसळधार पावसाची जी प्रतीक्षा आहे ते नाशिक जिल्ह्याला अद्याप कायम असल्याचं बघायला मिळतंय। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण छोटे मोठे असे 24 धरण आहेत। या 24 धरणामध्ये मिळून जेमतेम 5 ते 6% पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे पाणी कपातीला नाशिककरांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे। गंगापूर धरणावरती मी आता आहे। गंगापूर धरणातलं पाणीसाठा आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे। अगदी जेमतेम 27 ते 28 दिवस पाणी पुरेल इतकाच पाणीसाठा जो आहे तो गंगापूर धरणामध्ये शिल्लक राहिलेला आहे। आणि पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा जर पाणीसाठा किंवा पावसाचा जो आगमन आहे तो कुठेतरी नाशिकमध्ये झाला नाही तर पाणी कपातीला नाशिककरांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे। जी अगदीच नाशिकमध्ये पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवाय तुम्ही जिथे आहात तिथून पाऊस पडण्याची चिन्ह सुद्धा तशीही दिसत आहेत। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।